कमाल झालंय. स्वतःची तारीफ म्हणून नाही करत आहे. आपलं चिकन इट्स गोइंग टू स होतं. मजा कसली मजा मजा सगळं केस कमी करा ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 20 विथ भाषा. सकाळचे 6 वाजले. मम्मी पप्पा गेले जस्ट बाहेर, म्हणजे आता ते 4 दिवस पुढचे 4 दिवस घरी नाही आहेत. सो घराची जबाबदारी माझ्यावर आहे. तर सकाळी 6 वाजता पाणी येतं, ते भरायला आता उठलोय. खूप वर्षानंतर असं वाटतं मी खूप असं एवढं लवकर उठलो असेल, कारण की याच्या अगोदर मी शाळेत असताना सकाळी 6ला उठून पाणी वगैरे भरून मग मी शाळेत जायचो. आता पाणी तर भरतंय आरामात भरून घेतो. ते भरून जरा पडेल 1-1.5 तास, मग उठून पुन्हा ऑफिसला जायची तयारी करायची आहे. सो ऑफिसला आता भेटूया. इतक्या दिवस गायब असलेला पाऊस अचानक आला आहे आणि हा एकदम असा बरबस बरसार करतो आहे. बरे झाडांना पाणी टाकायला मला थोडं माझा एक त्रास कमी झाला. झाडांना पाणी तरी मिळते, या झाडांना नाही मिळते. थोडंसं या झाडांना टाकेल. वेलकम बॅक मित्रांनो. सकाळी 6 वाजता इंट्रोडक्शन दिलेलं तुम्हाला आणि आता संध्याकाळी 6:30 वाजता ऑफिस मधून आल्यावर तुम्हाला भेटतोय. कारण की ऑफिसला जाताना खूप पाऊस होता म्हणून मी काय ब्लॉग शूट केला नाही. होम अलोन सिरीजच्या डे 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. सवयीप्रमाणे मला वाटतं शटर लॉक आहे तर मम्मी कुठेतरी बाहेर गेले असेल, पण नंतर मला आठवलं ओ माय गॉड पुढचे 4 दिवस तर मी घरात एकटा आहे. मज्जा कसली मजा स्ट्रगल सगळं. कारण की मला घर आवरायचंय, स्वतःचं जेवण बनवायचंय, भांडी घासायचे, कपडे धुवायचे, देवपूजा बत्ती वगैरे सगळं करायचंय. आणि ऑल्दो ते 40 दिवस आहेत ना, ते उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून चालू होणार. सो माझ्याकडे आजचा दिवस आहे तो मी आज चिकन खाऊन घेईन. आजचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर डिरेक्ट 40 दिवसानंतर. तर आता आलोय घरी, तर फ्रेश होतो. फ्रेश होऊन डिरेक्ट जिमला जातो. जिम वरून आल्यानंतर पुन्हा जेवण बनवायचंच आहे आपल्याला. जेवण बनवायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेतच. ठीक आहे, भेटू जिमला. जिमला जायला रेडी झालो. पटकन जिमला जाऊन येतो, कारण की नंतर येऊन मला घरातली थोडीशी साफसफाई करायची आहे. सो आता मी जातो पटकन जिमला आणि पटकन असा पुढच्या मिनिटाला मी घर साफ करताना दिसेल तुम्हाला. ट्रान्झॅक्शन डिरेक्ट झूम. कसं काय बोललो ना, 1 मिनिटात ट्रान्झॅक्शन करून येईल. आलोय घरी आणि आता जरा झाडू मारून येतो. खूप कचरा झालाय, सकाळपासून काही काढलं नव्हतं, सकाळी काही काढलं नाही. तो संध्याकाळी येऊनच करतो. तर पहिला ते करून घेतो, त्याच्यानंतर चिकन मॅरिनेट करायला लावतो. भेटतो झाडू मारून. चिकन तर मॅरिनेट करून ठेवलंय मी, पण नॉट येट, पण खावं लागेल. कारण की हे आजच्या म्हणजे हे लास्टचं चिकन आहे आता. त्याच्यानंतर डिरेक्ट मी 40 दिवसानंतर चिकन खाणार आहे. सो मला हे खावंच लागणार आहे. आपलं चिकन इट्स गोइंग टू स होतं. बघ मजा येते बघायला. ते भारी वाटतं, एकदम खूप सुंदर असं टेस्टी. सो हे 40 दिवसाच्या अगोदरचं फायनल चिकन आहे. सो थोडंसं आता कमाल झालंय. स्वतःची तारीफ म्हणून नाही करत आहे, पण खूप कमाल झालाय. मस्त आला एकदम. तो असा स्पायसी आणि तो असा तो टँगी फ्लेवर आलाय. खातो मी. मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द होम अलोन सिरीज डे 2. सकाळी उठलोय आणि आता ऑफिसला जायची तयारी करतोय. म्हणजे आता मला कॉफी करायची आहे, नाश्ता आणलाय, इडली वडा आणि सफरचंद वगैरे खाऊन ऑफिसला निघेन. लेटच होतोय मला ऑफिसला जायला तसं, पण आता पण काय नाही, 8 तास कम्प्लीट करून यायचं. सर लेट जातो तर लेटवर थांबून कम्प्लीट करून येतो. ठीक आहे, आता मी जरा घाई करतो पटापट करायची. ऍटलिस्ट प्रयत्न करतो पटापट करायचा. हा असा आपला काहीतरी ब्रेकफास्ट काहीतरी असं दिसतोय. इडली वडा, सफरचंद, चटणी, सांबार आणि ब्लॅक कॉफी. दॅट्स इट. आता खातो आणि ऑफिसला कल्टी देतो. ऑलरेडी नेहमीसारखा लेटच आहे. मला लेट झालाच आहे, तर काही करून काय करू. लेट बसून लेट निघेन, निघतो.
पाऊस पडायच्या अगोदर तर निघतो. मी विसरूनच जातो की ब्लॉग करायचा घराच्या या कामामध्ये. आत्ताच बत्ती गेली, बत्ती करून तसंच चालतोय बाहेर, कारण की मला आज जिमला जायला नाही मिळत आहे, कारण की थोडंसं असं जरा लो वाटतंय, डाऊन वाटतंय. ॲक्च्युली गेलं पाहिजे लो आणि डाऊन वाटल्यावर, म्हणून मी जरा मूड जरा फ्रेश करतो, जरा चालून घेतोय जेवढं चालता येईल तेवढं, कारण की 10,000 स्टेप पण कंप्लीट करायचे आहेत. आणि खरंच मी विसरून गेलेलो की मी घरात एकटा असं, कारण की मला असं वाटलं मम्मी बाहेर गेली आहे वगैरे, तसाच सगळा मुद्दा चालला आहे. मग काय नाही, आलो घरी, घरातली सगळी कामं केली, बत्ती करायची ती बत्ती केली आणि आता चालतोय जरा. इट्स अ डे 3 होम अलोन सिरीजवाला. खूप 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 लेट झाला आहे, पण ब्लॉग करायला विसरत नाही, कारण की मला अपडेट देणं पण गरजेचंच आहे. काय चाललं आहे ब्लॉगमध्ये, तर ब्लॉग छोटा होतो. मला आमचा 10पर्यंत पोचायचं टाईम असतं, 10:15 ग्रेस टाईम असतो, पण त्याला पण माहिती आहे माझ्या घरी कोण नाही, ते सगळं आवरून मला सगळं निघावं लागतं. तरी पण मी आज काय पाणी भरायला का उठलो ना, मी झोपून राहिलो. पाणी भरायला का उठलो ना, माझा अलार्म वाजला, मी झोपून राहिलो आहे. माझे सगळे आता गोंधळ घावपट घोरगळ झालं. मी 8चा अलार्म लावलेला, मी 9:45ला उठलो आहे. तरी पण 20 मिनिटात मी रेडी झालो एवढा, म्हणजे याच्यावरून कळतं की मी 20 मिनिटात पण रेडी होऊ शकतो. फक्त माझा टाईमपास खूप असतो, जो मी आत्ता पण करतो. पण हा आत्ता टाईमपास असणारा जो हा टाईमपास होतो तो तुम्हाला बघून खूप आनंद होईल. तो माझ्यासाठी टाईमपास नाही, तो माझ्यासाठी कॉन्टेंट आहे. सो आता मी असाही लेट झाला आहे, 8.5 तास भरायला लागतो, 10:30पर्यंत पोचतो, 6:30पर्यंत बसेन, मला काय आणि येईन नंतर. पण आता हा पाऊस पडायला लागला, आता पाऊस सुरू झाला असं, तर पुन्हा आता रेनकोट हा सगळा सीझन सध्या रेनकोटचा असा पण झोझपाट असणार आहे. ठीक आहे, घालतो रेनकोट घालतो. बघूया आता तुमच्याशी कधी बोलायला भेटते, कारण की संध्याकाळी आल्यावर पण मी माझ्या मित्राच्या हॉटेलवरच जाणार आहे. आज गटारी आहे, म्हणजे आज बुधवार आहे, आज मेन गटारी आहे, तर कदाचित तिकडे लोड असू शकतो, त्याच्यामुळे जरा तिकडे असं राहील बघा. सो ठीक आहे, आवडतो. दिवसानंतर वडापाव खाण्याची मजा ही वेगळी असते, आणि आता मी तेच करतोय बाई. खूप सुंदर. सर्वात आवडतं रिच्युअल करताना म्हणजे मी 2-3 दिवस मीच पूजा करतोय, पण मला खूप आवडतं असं ती करायला. होम अलोन सिरीजचा शेवटचा दिवस संपलाय, 3रा दिवस, म्हणजे आता ही तिसरी रात्र समथिंग हा काय ते संपली आहे. उद्या मम्मी पप्पा येणार आहेत, उद्या रात्री म्हणजे मम्मी पप्पा असणार आहे. सो जरा बरं वाटतंय. आणि प्लस व्हेज खाण्याचा हा माझा 2रा दिवस आहे, म्हणजे व्हेज डाएटचा. ते 40 दिवस बोललेलो त्यातला 2रा दिवस आहे. पण अजून जिम, म्हणजे या 2 दिवसात जिम झाली नाही, त्याच्यामुळे तर मी अजून काउंट नाही केलं आहे. व्हेजचा दिवस काउंट केला आहे, पण जिम अजून काउंट नाही केली आहे. सो जिम मी मे बी फ्रायडेपासून जाईल, कारण की उद्या पण नाही जाणार, जरा एका कामात जरा अडकलो आहे. सो मजा येते, म्हणजे आतापर्यंत तरी व्हेज खाल्ले तर आता एवढं काय वाईट असं वाटत नाही आहे, बरं वाटते. म्हणजे व्हेज आहे चांगलं, फक्त ते कसं चरब्या म्हणून काय नाही. 42 दिवस ते पकडले, 40 आणि आता हे 2 असे, म्हणजे 42 दिवस, 40 दिवस आहेत. मजा येणार आहे व्हेज खायला, व्हेज डाएट करायला. बघूया. कौन हो तुम? पप्पा किधर है मेरा पप्पा किधर है? 40 दिवसाच्या व्हेजच्या या परिक्रमेत तू खुश आहेस? मग आता या 40 दिवसात व्हेजच खायचं आहे, तर तू काय आणलंयस? पापलेट? पापडी? 4 दिवसाच्या एकदम अथक परिश्रमानंतर आज ही लोक आले आहेत. म्हणजे आज मला प्रॉपर जेवायला मिळणार आहे. तुझ्या हातचं, मी माझ्या हातचं 1 दिवसाच खाल्लं. काय नाही काय तुझी तू केस कमी करा भावे. ए यार, हे नसतं बोलायचं या सगळ्या गोष्टी. काय बनवणार मग आज? काय स्पेशल?
आज काय आज आहे डाळ, गवारीची भाजी, मम्मीची आजी, तुझ्या आवडीची. ओ माय गॉड. अबाउट इट मित्रांनो, 4 दिवसाचा जो माझा वनवास होता तो संपलाय. मम्मी पप्पा आता घरी आलेत. तो आज मी मस्त मम्मीच्या हातचं जेवणार आहे. एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. या 4 दिवसाचा पूर्ण स्ट्रगल होता. होपचं तुम्हाला आवडलं असेल. तुम्हाला करायचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि जिवंत राहा.